1400 रुपये. प्रत्येक षटकाराला 200 रुपये असे 1400 म्हणजे 7 षटकार त्यांनी मारलेत. मला वाटतं टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. तुमच्याच टीमचा मेंबर आहे. मॅच सुरू होते. रोहन पवार फक्त एकच इथे प्रश्न विचारेल आणि पटकन उत्तर देखील अपेक्षित असेल. काय सांगशील टीम बद्दल? टीमचा परफॉर्मन्स कसा झाला? आणि विजय तर मिळवलाय, परंतु अशी कुठली गोष्ट आहे की अजूनही संघाने इथे पूर्ण करणं फार गरजेचं आहे? सर टीमचं कोऑर्डिनेशन थोडं चुकते, तर ते पुढच्या मॅचला मी थोडंसं करण्याचा प्रयत्न करेन चांगला, आणि पुढची मॅच अजून चांगल्या रीतीने खेळू. मॅच मैदानामध्ये सुरू होते. चर्चेला आपण वेळ नंतर खर्च करू. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये तुर्तास एवढंच आहे. रोहन पवार आपल्या बरोबर जोडले होते, जे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. आणि लगेच आपण दुसऱ्या मॅचकडे वळतोय की जिथे मॅचला सुरुवात झाली आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ गोलंदाजी करतोय. काय करेल आणि कशा प्रकारे त्यांना उत्तर दिले जाईल जाणून घेऊयात. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओटू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद शैलेश सर. आणि मॅच इथे अगदी मोठी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. शैलेश सरांच्या आवाजामध्ये आपण मागचा सामना रंगतदार होताना पाहिला. इथे देखील चांगली सुरुवात होईल आणि फटका चांगला खेळला आणि तितका दमदार फटका होता. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मल्हार वॉरियर्स या टीम साठी मात्र आरकेच्या बॅट मधून आल्या चौकार. परत एकदा आरके याच्या बॅट मधनं हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओमकारने डॉट बॉल टाकले तेव्हा त्याने दाखवलं की मला या स्पर्धेमध्ये या हप्पीच क्रिकेटमध्ये डॉन का म्हणतात. पण नंतर आरकेने दाखवलं की माझ्या बॅट मध्ये ताकद आहे आणि ती ताकद आरकेची पाहायला मिळते. एक ताकदवान फलंदाज म्हणून आरकेला आपण पाहतो. श्रीमंत शिवज्ञा प्रीमियर लीग आरकेने चांगलीच गाजवली होती आणि इथे डॉनने मात्र त्याची हुकूमत दाखवली. एक चौकार एक षटकार. त्यानंतर ईट का जवाब पत्थर से आरके होते जेलबाद. मोठी विकेट, मोठा झटका इथे बसलाय. आरके नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलं गेलंय. फलंदाज इथे बाद झाला. आपण पाहतोय 10 धावा, 10 रन ऑन स्कोर बोर्ड. 5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला आणि इथे ओमकारने मात्र त्याचा चमत्कार दाखवला. विकेट देखील मिळवली आणि ती विकेट आरकेची विकेट घेतली. आणि यावेळेस मात्र आणखी एक फलंदाज विवेक आला तसा मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. ग्रुप विरुद्ध अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन. यानंतरची मॅच म्हणजे अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनला बॅक टू बॅक 2 मॅच खेळायचे आहेत. व्यंकटेश्वरा ग्रुप यानंतर मॅच असेल आणि त्यानंतर प्रतीकदादा गणेशदादा 11 विरुद्ध मल्हार वॉरियर्स. त्यानंतर व्यंकटेश्वरा ग्रुप विरुद्ध मल्हार वॉरियर्स आणि शेवटचा सामना प्रतीकदादा गणेशदादा विरुद्ध अमरदादा खेडेकर असा सामना मैदानामध्ये आता खेळवला जाईल. आशिष खाडे डावखुऱ्या शैलीचा आणखी एक ताकदवान फलंदाज मैदानामध्ये येतोय. आशिष खाडे. आशिष नाही नॉन स्ट्राईकला असेल आशिष. समोर असेल दिग्विजय, एक चांगला बॅटर. गोलंदाजी मार्कवर कुमार माने. हप्पीज क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि 2 ताकदवान फलंदाज मैदानामध्ये असताना कुमार माने आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. कुमार मानेचा पहिला चेंडू अगदी इथे पाहतोय आपण. चेंडू मात्र इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. सुरुवात चांगली होते. मागच्या ओव्हर पण पाहिली ओमकारने
केलेली चमत्कारी खेळी आपण पाहिली. आरकेला बाद केल्यानंतर विवेक इरकल आला. एक चांगला बॅटर मैदानामध्ये आला. असं वाटलं धावफलक आता मोठा पुढे सरकेल, पण विवेक इरकलला खातही उघडून दिलं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती ओमकारने विवेक इरकल नावाचा काटा दूर केला. यावेळी चेंडू हवेत आणि घडतंय काय, आणखी एक फलंदाज. यावेळेस मोठा मासा गळायला लागलाय. दिग्विजय घंटे इथे 0 धावांवरती बाद. होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. या स्पर्धेतील सर्वात छोटा खेळाडू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हर्षराज खेडेकरने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. अमरदादा खेडेकर यांचे चिरंजीव हर्षराजने टिपलेला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील सर्वात छोटा खेळाडू, वय वर्ष अगदी पाहिलं तर 14 वर्षाचा खेळाडू, पण पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झालाय. हे त्याच्यामधलं टॅलेंट आहे की त्याला पुणे प्रीमियर लीगच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आणि ती संधी अमरदादा त्याचे पिताश्री आहेत म्हणून नाही, तर त्याच्याकडे चांगला खेळ आहे म्हणून मिळाली. पहिलाच एक चांगला झेल त्याने टिपला आणि त्याची दावेदारी त्याने मात्र सिद्ध केली. एक चांगला झेल तिने टिपला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कुणाल. हा चेंडू इथे पाहतोय आपण. स्विंग अँड मिस चेंडू डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय कुमार माने. अप्रतिम खेळ मैदानामध्ये आपल्याला कुमार मानेचा पाहायला मिळतोय. दिग्विजयसाठी टाकलेला चेंडू तर त्याने अफलातून टाकला, पण नंतर अगदी पाहिलं तर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. भाव्या निर्णय काय होतोय. आशिष खाडे आणि कुणाल कापरे ही जोडी मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. तर समोर अगदी पाहिलं तर कुमार माने एकही धाव खर्च केली नाहीये आणि एका फलंदाजाला इथे बाद देखील केलंय. काय गोलंदाजी केली, पण अप्रतिम झेल हर्षराजने मात्र टिपला आणि तिथे फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही एखादा सोपा झेल सोडता, पण इथे हर्षराजने मात्र एक चांगला झेल तिथे टिपला आणि एक मोठी विकेट देखील आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केली. जबरदस्त खेळ. वय वर्ष 14. पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये वय पाहिलं जाणार नाही. अगदी दिग्गज खेळाडू देखील मैदानामध्ये खेळले. काही वरिष्ठ खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. तर सर्वात छोटा खेळाडू हर्षराज खेडेकरला देखील आज आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू पाहूया सक्सेसफुल होतोय का नाही. अप्रतिम आयोजन नियोजन पुणे प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. राडा होणार पोरं नाही ऐकणार आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल आणि या ओव्हरची पहिली धाव ही धाव फलकावरती मात्र नोंदवली गेली. ज्यावेळेस रिव्ह्यू घेतला तो आपण टायमर थांबवतो याची देखील दक्षता घ्या. 11 धावा. त्यावेळेस मात्र फटका चांगला खेळला. ताकदवान खेळाडूचा ताकदवान फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धुरंधर कुणाल कापरे मैदानामध्ये उतरलाय. बॅटमध्ये ताकद आहे आणि ती ताकद कुणाल कापरेने मैदानामध्ये दाखवली आहे. परत कुणाल कापरेसाठी हा चेंडू शरीर भेदक मारा. रन घेण्याचा प्रयत्न. हो 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 हो. बॅकअप नव्हता. बॅकअप असता तर सिद्धार्थने आशिष खाडेचा पॅकअप केला असता. बॅकअप नव्हता म्हणून आशिष तिथे वाचवला. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होती. 18 धावा. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 1.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक. कुमार माने हा चेंडू कसा टाकणार. समोर अगदी पाहिलं तर आशिष खाडे एका टीम मध्ये अनेक वेळा खेळताना आपण पाहिले. विकेटच्या मागे सिद्धार्थ आहे. विकेटच्या पुढे आशिष. गोलंदाजी मार्कवर कुमार. एका संघातले खेळाडू एकी ताले के चट्टे बट्टे हे, पण आज मैदानामध्ये आमने सामने. इथे दुहेरी धावा पूर्ण होतील. 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मल्हार वॉरियर्सच्या 20 धावा. 3 फलंदाज बाद.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित दादा लायगुडे, स्वराज पोकळे आणि या संपूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या या टीमचं मनापासून कौतुक करावं लागेल. इतकं सुंदर आयोजन नियोजन हाफपिचच्या खेळाडूंसाठी केलं गेलं आणि हाफपिचची एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा अगदी जगभर दाखवण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. यस, मगाशी जो झेल टिपला त्यासाठी ध्रुवदादा काळेल यांच्याकडनं पारितोषिक आलंय. हर्षराज खेडेकर यांनी जो झेल टिपला त्यासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित झालंय. ध्रुवदादा काळेल यांच्याकडनं हे पारितोषिक हर्षराज खेडेकर यांच्यासाठी मात्र घोषित होत आहे. आणि गोलंदाजीसाठी देखील आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि गोलंदाजी मार्कवर देखील हर्षराजच्या प्रत्येक विकेटसाठी यश बेलदरे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. यश बेलदरे यांच्याकडनं 5000 रुपयाचं बक्षीस असेल. जेवढ्या विकेट यावर मध्ये येतील तेवढ्या विकेटसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ जाईल, चेंडू जाईल सीमारेच्या पार, मिळतील धावा 4 चौकार. राडा होणार पोर नाही ऐकणार रे, राडा होणार पोर नाही ऐकणार रे, राडा होणार. हर्षराज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि हर्षराजच्या वेळ वाचवा. लेजंड खेळाडू आहेत आणि आज त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्या सोबतीने आज हर्षराज देखील तयार होत आहे. चेंडू मात्र डॉट बॉल. हर्षराजच्या प्रत्येक विकेटसाठी यश बेलदरे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. इथे हा चेंडू लॉंग ऑफ बंद केलाय, सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्रामचा रंगणार, राडा होणार. कुणाल कापरेची बॅट मैदानामध्ये बोलायला लागली आहे. मल्हार वॉरियर संघासाठी ज्या धावा गरजेच्या आहेत तो कुणाल कापरे बनवण्याचा प्रयत्न करतोय. बापरे, परत एकदा कुणाल कापरे चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस षटकार. क्रिकेटचा रंगणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार. हर्षराजने आतापर्यंत 5 चेंडू टाकले आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिला चेंडू डॉट बॉल, नंतर चौकार, नंतर डॉट बॉल, नंतर चौकार, नंतर षटकार. 5 चेंडू झालेत. ओके, 40 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 40 धावा. हर्षराजचं षटक मात्र पूर्ण झालंय. तब्बल 20 धावा या ओव्हर मध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. आणि आता गोलंदाजी मार्कवर पाहूया. चाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज बॉलर्स नेम डिम्मो कुरेशी. गोळीबारचा एक चांगला गोलंदाज, चांगला खेळाडू डिम्मो कुरेशी गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. 40 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. डिम्मो पहिल्या चेंडूवरती मात्र डिम्मोला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी मात्र सांगितलं हा चेंडू फेअर आहे. चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल इथे मात्र आला. डिम्मोची मात्र एक चांगली सुरुवात. चाळीस धावा 40. यावेळेस हा चेंडू परत एकदा लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल.
41 रन 3.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. यावर मध्ये आतापर्यंत एकच सिंगल धाव डिंबो कुरुशेने खर्च केली. चांगली गोलंदाजी इथे डिंबोची आपण पाहतोय, पण इथे थांबणार नाही, झुकणार नाही, बागणार नाही. चेंडू रेंज मध्ये आला तर फक्त ठोकणार षटकार. प्रेने बनवल्या. 47 धावा टीमच्या पूर्ण होतात. 3.4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एक मोठी मॅच, रंगतदार झालेला सामना आपण पाहतोय. वैभवदादा कामटे व्यंकटेश्वरा ग्रुपचे संघमालक आज मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संदेश दादा कदम, गणेश भाऊ जाधव यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. मी विनंती करेल दोन्ही संघ मालकांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा चांगला फटका इथे मात्र आपण पाहतोय आणि सिंगल धाव. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा, 48 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 ओव्हरचा खेळ संपला, अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. श्रीमाने विनंती आहे, तुम्हाला आयोजकांनी दिलेली कॅप परिधान करायची, अन्यथा दुसरी कॅप घालू नका. श्रीमाने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 48 धाव फलकावरती आपण पाहतोय. एक चांगला खेळ नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाला. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनने मात्र 1 ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतर मात्र बाकीच्या गोलंदाजांनी त्या धावा थांबवल्या. स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांचा आनंद नक्कीच पाहतोय. त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा लाईव्ह पाहण्याचा हा आनंद मात्र ते घेत आहेत. चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य नक्कीच पाहायला मिळत आहे. सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येकाने या पुणे प्रीमियर लीगचा आनंद घेतलाय. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, खेळाडू पण नाही ऐकणार आणि प्रेक्षक देखील नाही ऐकणार. हातामध्ये जे भोंगे दिलेत, हवा संपवणार, पण हवा मैदानामध्ये करणार. धाव फलक आपण पाहतोय 48 धावा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्को शोएब, आणि शोएब इथे पहिला चेंडू आपण पाहतोय. शोएबचा पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कुणाल कापरेच्या बॅट मधनं चौकार. काय बॅटिंग. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. थँक्यू डीजे. कुणाल कापरेला बॅटिंग करताना पाहतोय. आनंद सर्वांनाच होतोय, चांगली बॅटिंग करतो, पण विशेष आनंद संदेश कदम यांना होत असेल. चांगले मित्र आहेत कुणाल कापरेचे. टीम मध्ये घेण्यासाठी भरपूर त्यांनी पैसा खर्च केला होता, पण शेवटपर्यंत कुणाल कापरेला घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. टीम मध्ये आल्याने ते दुःख होतं, पण आज कुणाल कापरे चांगली बॅटिंग करतो हे सुख आहे, पण थोड्या वेळाने कुणाल कापरे अपोजिट असेल त्यावेळेस मनस्थिती काय असेल. फुलपिच क्रिकेट प्रत्येक दादा कदम, गणेश दादा या संघामधनं ते खेळतात आणि एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पण इथे या मॅच मध्ये तो आता गोलंदाजावरती तुटून पडलाय. 15 चेंडू 38 धावांचा खेळ आपण पाहतोय. आशिष खाडे 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती बॅटिंग करतोय. 53 रन 53 धावा. हा चेंडू अगदी पाहतोय आपण, शरीर भेदक मारा, आणि ते पंचांचा इशारा, आणि इथे मला वाटतंय पंचांनी इशारा कळला. धाव डॉट बॉल. धाव नाही, कारण चेंडू अटेम्प्ट केला नाही, शॉट अटेम्प्ट केला नाही, त्यामुळे पंचांनी अगदी लगेच निर्णय कळवला. खरं तर प्रकाश पवार सर आणि आज मैदानामध्ये आशिष पाटील सरांना आणि राहुल या पंचांना आपण पाहतोय. चांगलं काम या स्पर्धेसाठी त्यांचं पाहायला मिळालं. डोळ्यामध्ये तेल गाऊन लक्ष ठेवतात या मॅच वरती. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेल. 54 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कुणाल कापरे बॅटिंगसाठी 50 धावा पूर्ण करणार का? 2 षटकार कुणाल कापरेला खेळावे लागतील 50 धावा पूर्ण करण्यासाठी, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. हा चेंडू मात्र फाईन लेग दरम्यान खेळलाय. कुणाल कापरेच्या बॅट मधून चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय.
कुणाल कापरे यावेळी चेंडू हेलिकॉप्टर उडाला. शोएबने मात्र चेंडूचा स्पीड कमी केला, शांत केलं चेंडूला. रन मिळेल केवळ एक. सिंगल धाव बनवल्या 59 धावा. विजयासाठी 60 धावांचं आव्हान. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन या संघासमोर तब्बल 60 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झाली नव्हती. आरके बाद झाला, विवेक इरकल बाद झाला, त्यानंतर दिग्विजय घंटे देखील बाद झाला. असं वाटलं हा धावफलक फार लांब जाणार नाही, पण त्यानंतर कुणाल कापरे मैदानामध्ये आला आणि कुणाल कापरेच्या बॅटने ज्या धावा बनवल्या धावफलक पोहोचला 59 धावांवरती. विजयासाठी 60 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. एक मोठं टार्गेट इथे सेट केलंय आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अमरदादा खेडेकर संघाला 30 चेंडू हे पुरेसे ठरणार का हे जाणून घेण्यासाठी फिर से एक बार जानेंगे पुणे प्रीमियर लीग की आगे की कहानी. और वही जोरदार आवाज जो अपने साथ जोड़ेगा शैलेश न्योंगने की जुबानी इस टूर्नामेंट की आगे की कहानी. पोरं नाही ऐकणार हे राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नाही ऐकणार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. गडी चमकवून टाकणार ओहर. कॅप्टन सहसारीच मेजर. दणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार. पोरं नाही ऐकणार हे राडा होणार. पोरं नाही ऐकणार हे राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नसत्यात ऐकत. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा हे मर्दा. कॅच आउट घेणार. धन्यवाद विनोद चोरगे सर. साठ धावेंचा इथे पाठलाग आहे. 60 धावा इथे बनवायच्या आहेत. धावसंख्येला आकार देण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. ओपनिंग पेअर इथे मैदानामध्ये आहे. 60 धावा बनवायच्या आहेत आणि त्या बनवण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती असतील विशाल सरकार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण कुमार यांना पाहतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. 60 धावेंचा पाठलाग आहे. 30 चेंडूंमध्ये 60 धावा.
धन्यवाद. आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिला आणि पहिलाच बॉल इथे नो बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये जी सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती आपण राम यांना पाहतोय. पहिलाच बॉल इथे अवांतर, नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुमार स्ट्राईक वरती आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फ्री हिटच्या बॉल वरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. एक चेंडू आणि एकच धाव झाली आहे. 60 धावेंचा पाठलाग आहे. 12 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत आणि या धावा डिफेंड करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळेल बल्लार वॉरियर्स या संघाकडून. इथे देखील बॅकफुट पंच कुमार यांच्या बॅट मधून बॉलला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा हे मर्दा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा फुल टॉस आडवा बॅटने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक अनुभवी बॅटर मात्र इथे स्वस्तामध्ये बाद. पहिल्या विकेटचं पतन. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला बसलेला पहिला धक्का. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार 5 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सिद्धार्थ पाटोळे. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा खऱ्या अर्थाने हा बाहुबली आहे. क्रिस गेल या नावाने ओळखला जातो आणि ओपन हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच्यासारखे षटकार लांबलचक कोणीच मारत नाही अशी मी माहिती मिळवली आहे. आता त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अतिस्तुती करणं देखील चांगलं नाही. पुढचा बॉल सिद्धार्थ पाटोळे स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी लांबलचक षटकार. धन्यवाद. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे SP स्पोर्ट्स या ब्रँडचे इब्बूभाई यांचं देखील शुभागमन होतं आणि त्याचबरोबर अल खलिफा प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा शाबीर भाई शेख यांचं देखील शुभागमन होतं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामांकित स्पर्धा शाबीर भाईंच्या माध्यमातून नुकतीच काही महिन्यांपूर्वी संपन्न झाली. हा चेंडू देखील सिद्धार्थ यांच्या बॅटमधून हलकासा ब्रश होतोय. पॉइंटच्या दिशेमध्ये सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. 13 फॉर लॉस ऑफ 1. तेरा धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ते भोंगे जरा बंद करा ना. पहिला चेंडू इथे मात्र आडवा बॅटने विशाल सरकार यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनला भेदत 4 धावेंसाठी. हे भोंगे थोडे कमी वाजवा. काय होतंय तिथे खेळताना डिस्टर्ब होतं असं त्यांनी सूचना दिली. माझं काही प्रॉब्लेम नाही. वाजवा तुम्ही एन्जॉय करण्यासाठीच दिलेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात वाजवू नका. बिकीदास तर मगाशी जवळपास 4 भोंगे एकत्र वाजवत होता. काय एन्जॉय करतात बघा. काही काही लहानपणीच वाजवायला मिळाले नाहीत आता वाजवतायत परंतु भोंगेच वाजवा. कोणाची वाजवू नका कारण खेळताना खेळाडूंना त्रास होऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यालाही मैदानामध्ये खेळावं लागतं. ते डिस्टर्बन्स होतं. बघा बॉल टाकताना आम्ही कॉमेंट्रीमध्ये थांबतो. तुम्ही भोंगे वाजवले नाहीत तरी बरं होईल. चौकार षटकारानंतर तुम्ही वाजवू शकता. ज्यावेळेस डीजे वाजतो त्यावेळेस तुम्ही वाजवा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 17 धावा. एक बॅटर बाद आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. स्ट्राईक वरती सिद्धार्थ पाटोळे.
उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र निर्धाव डॉट. पहिला चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा वेगात बॅट इथे स्विंग केली आहे. बॅट स्विंग अप्रतिम. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भेदत चौकार. 4 धावा. मॅच बॉल आलाय. जो षटकार मारलेला बॉल आहे तो देखील मैदानामध्ये आलेला आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 21. पहिला चेंडू निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवरती हा खेळलेला चौकार देखील आहे. धावसंख्या 21. पुन्हा एकदा सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डावे यष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इथे इशारा आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्या 22. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा चेंडूचं वळण अधिक होतं. मारण्याचा प्रयत्न होता. गती काहीशी कमी केली आणि इथे मात्र अवांतर धाव आहे. पुन्हा एकदा बघा ही थोडीशी गडबड होतेच आहे. हा चेंडू मात्र निर्धाव आहे, परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. बघा गती इथे जी कमी केली जाते ना त्याचा परिणाम आहे. सिद्धार्थ पाटोळे इतक्या वेगवान फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या विरोधात गतीचा इथे चांगला वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .inच्या वॉर कडे आपण वळतोय. टेक्निशियन्स इथे आपल्याला या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत सोपवतील. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय गणेश दादा, प्रतीक दादा ही जोडी मैदानामध्ये आहे. त्यांचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या प्रीमियर लीग होतात त्यामध्ये देखील ही जोडी आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळालेली आहे. तिसरे पंच इथे निर्णय देतात. इट्स अ व्हाईट बॉल. बॅटिंग टीमचा इथे रिव्ह्यू सक्सेस होतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 24. एक बॅटर बाद. बॅक टू बॅक 3 चेंडू अवांतर हाताळलेत. एक चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर तर 2 उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव. धावसंख्या 24. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. पॅटस्विंग अप्रतिम आहे. सिद्धार्थ पाटोळे सारखा पॅटस्विंग क्वचितच कोणत्या तरी बॅटरचा आपण पाहतोय. रोहन पवार देखील त्याचप्रमाणे बॅटिंग करताना आपण बघितले जे ताकदीचा वापर करतात आणि जी ताकद आहे बॅट फिरवण्याची जी क्षमता आहे त्यावरती चेंडू तेवढ्या दूरवरती ट्रॅव्हल होतो. इथे मात्र फुल टॉस. फटका फसलाय. चेंडू हवेत. दिग्विजय आपण पाहतो इथे चेंडू खाली येत आहेत. सिद्धार्थ पाटोळे इथे बाद. मोठा धक्का अमरदादा खडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहतो इथे 28 धावा. 2 बॅटर बाद आहेत. सिद्धार्थ पाटोळे देखील इथे बाद होत आहेत. विशाल सरकार आघाडीला आलेत. एक चौकार देखील त्यांच्या बॅट मधून आलेत. एकच चेंडू खेळलेत आणि त्यावरती देखील त्यांनी एक चौकार ठोकलाय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आपण सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. इब्बूबाई देखील आहेत आणि त्याचबरोबरीने अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वा इथे देखील आपण पाहतोय. विकेटचं पतन. बॅक टू बॅक अजून एक विकेट इथे गमावली जाते. घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार. बॅक टू बॅक इथे विकेट मात्र गमावल्या जात आहेत. लागोपाठचे 3 वाईड येताना आपण बघितले, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट देखील प्राप्त केल्या जात आहेत. गोलंदाज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा दांडी गोल आणि इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होते.
गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. धन्यवाद. बॅक टू बॅक 3 इथे विकेट घेतल्याबद्दल संघ मालक दीपक पवार साहेबांच्या, चव्हाण साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे. संघ मालक उगाच आलेले नाही आहेत. तुम्ही चांगलं कामगिरी करा. इथे मात्र तुम्हाला चांगलं प्राइज देखील इथे देण्यात येईल. ते संघ मालकांकडून असेल. 2 षटक आपण पाहतो इथे संपुष्टात आली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, 4 बॅटर बाद आहेत. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 32 धावेंची गरज आहे. 18 बॉल 32. गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघनायक दिग्विजय घंटे गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईक वरती विशाल सरकार. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट मधील हडपसर भागातील एक नामवंत बॅटर मैदानामध्ये सज्ज आहे. पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बॅटिंग करणं थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु ती चॅलेंज स्वीकारलंय. उलट दिशेने अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 4 धावेंसाठी चौकार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. गडी चमकवून टाकणार ओहर. कॅप्टन सहसारीच मेजर. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 32 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि 28 धावेंची गरज. 17 बॉल 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे होता. गती थोडीशी कमी केली. चांगला मतीचा वापर केला आणि त्याचमुळे इथे दिग्विजय घंटे यांची प्रगती देखील झाली आहे. थोडा हळुवार पद्धतीने चेंडू हाताळला. चांगला टर्न इथे पाहायला मिळाला. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी फक्त बॅटचा स्पर्श आणि त्यानंतर मिळालेली सिंगल. धावसंख्या 3-3. 33 धावा. 4 बॅटर बाद 33. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ बॅटिंग करतोय. 60 धावेंचा पाठलाग आहे आणि या पाठलागाची सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली. 4 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. श्री माने इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी आहेत. पुन्हा एकदा थोडासा अपीश खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. एकदा वेगात आहे. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. विवेक आहे ना, विवेक इथे आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये तैनात होते. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे. यांच्याकडून चूक झाल्यानंतर ती चूक मात्र शमेस पात्र नाही ठरत. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल मात्र टिपलाय. विशाल सरकार इथे बाद. 5व्या विकेटचं पतन. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही. निम्मा संघ अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा डगआउटच्या दिशेने गेलाय. 14 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रणव. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 36. 14 मध्ये 24 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. 36 या धावसंख्येवरती. 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत डिम्मो 36 वरती 6. पुन्हा एकदा खेचून मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आल्या आल्या टिम्मो यांच्या बॅट मधून चौकार 4 धावेंसाठी 4 रन्स. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा होणार पोरं नाही ऐकणार ए राडा. 12 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज आहे. बघा आता तुम्ही टायमर इथे सुरू आहे आणि तुम्ही एकत्रित येत आहे, त्याचा फायदा होणार नाही तुम्हाला. 16 मिनिटं बरोबर पूर्ण झालेली आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटके हाताळायचे आहेत. आता ती कशी हा तुम्ही विचार करा. षटक क्रमांक इथे 4 ची सुरुवात केली जाईल. प्रशांत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नावाची टोपण नावं भरपूर केली जात आहेत. प्रशांत एवढं चांगलं नाव आहे त्याने त्याला परशा करून टाकलाय. प्रशांत इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर फाईट बॉल. आता असा खर्च करून चालणार नाही कारण बॅलन्स कमी आहे. खर्चाची जर अशी उधळपट्टी केली तर मात्र कर्जबाजारी व्हावं लागेल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. 12 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. पुढचा बॉल इथे देखील चेंडू हवेत आणि इथे काय घडतंय. थांबा थांबा पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांकडे फक्त दाद मागायची, पंचांना दम देण्याचं काम करायचं नाही. दाद मागा दम नाही. अल्ट्राएस साठी रिव्ह्यू नाहीच आहे त्यामुळे पंचांचा निर्णय इथे मात्र योग्य आहे. मला वाटतं फोरआर्म्सला इथे चेंडू लागतोय त्यामुळे इथे बॅटर सेफ आहेत. चेंडू मात्र अप्रतिम. 11 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच नेहमीच फसतात त्या का त्याचं उदाहरण इथे मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं आहे परंतु संपर्क झाला नाही. 10 चेंडू आणि 19 धावेंची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचं डगआउट अधिक शांततेने पाहायला मिळत आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय फिल्डिंग टीम मल्हार वॉरियर्स हा संघ मात्र इथे जल्लोष करतोय. एकेका धावेची किंमत इथे सोन्याप्रमाणे वाढत चालली आहे. एक धाव जशी सोन्याची किंमत वाढते तशी त्या धावेची देखील किंमत वाढते. 10 चेंडू आणि 19 धावेंची गरज. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने उडवलाय आणि किती डिस्टन्स आहे. दिग्विजय घंटे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. माने देखील इथे होत आहेत बाद. 7व्या विकेटचं पतन. 7वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत सलमान तांबोळी. 9 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. 9 बॉल 19. मॅच दोन्ही संघांकडे संपलेली नाहीये. 7 विकेट गेल्यात. पुढचा बॉल 9 चेंडूंमध्ये 19. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. 8 चेंडू आणि 19 धावेंची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. 8-19. इथे देखील चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सलमान यांच्या बॅटमधून षटकार. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ए मर्दा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47. सलमान यांच्या बॅट मधून आलेला षटकार. हा चेंडू मात्र वाईट बॉल आहे. सलमान
फार क्वचितच क्रिकेट खेळतात, परंतु सिद्धार्थ पाटोळे यांचे डाय हार्ड फॅन आहेत ते. वान नाही पण गुण लागला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल बेती आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावींची गरज आहे, बरोबर ना? 11 धावींची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 11 धावा करायच्या आहेत. सलमान यांच्या बॅटमधून ती षटकारबाजी आपण बघितली आहे. 7 विकेट गेल्यात. हा, टायमर कडे जर आपण लक्ष दिलं ना तर दिलेला अवधी इथे समाप्त झालाय. 20 मिनिटं इथे कंप्लीट झाली आहेत. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज आहे. 6 बॉल 11. चला, गोळा होऊ नका एवढा वेळ. पंच, आपण निदर्शन तिथे लगेच सांगत जा, निदर्शनात आणून देत जा की वेळ संपली, आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि पुढच्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक देखील कंप्लीट करायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती विवेक, सर्वात अनुभवी गोलंदाज. आता मजा येणार आहे, कारण या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे विवेक, जो गोलंदाजी मार्क वरती आहे. 6 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज. पहिल्याच बॉल बॅटवर तुमराश, सिंगल तर इथे वेगवान. एकेरी धाव. 5 चेंडू आणि 10 धावींची गरज. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला एका बिगिटची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूने मल्हार वॉरियर्स या संघाला एखादी विकेट अथवा निर्धाव चेंडूची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. मॅचचं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग, पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. इथे देखील बॅटवर तू चेंडू ब्रश. झेलाची संधी आहे, झेल टिपलाय. विकेटचं इथे पतन होत आहे. 8वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावींची गरज. 50 झाल्यात. लो स्कोरिंग मॅच आहे. प्रेक्षक म्हणतच होते की 60 धावा आहेत अशा इझी मध्ये होऊन जातील, परंतु गोलंदाज इथे मात्र कमालीची गोलंदाजी. विकेट इथे सातत्याने जात गेल्या आणि त्यामुळे इथे मॅच फसली आहे. 4 चेंडू आणि 10 धावींची गरज. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती. ओमकार इथे देखील स्विंग आणि इथे व्हाईट बॉल आहे. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. काय आहे? रिव्ह्यूचा वापर आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केला. साहजिक आहे, साहजिक आहे. तिसरे पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. टेक्नॉलॉजी इथे वापरली जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट मधील ही पहिली वाहिनी आहे की ज्या वाहिनीने इथे मात्र टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगला ग्लॅमर दिलाय. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता 4 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. 4 बॉल 9. स्ट्राईक वरती ओमकार. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण सलमान यांना पाहतोय. पुन्हा एकदा वाईट. 4 चेंडू आणि 8 धावींची गरज. निखिलजी जाधव साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. हा चेंडू मात्र सुरेख. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. 3 चेंडू आणि 8 धावींची गरज. 3 बॉल 8. 3 मध्ये 8. इथे देखील कुठे बॉल सीमारेषेच्या पलीकडे.
एकी मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार 6 धावा. नाही सामना जिंकणं सोपं वंडरफुल दिसणार शॉट या बघाई माझ्या धन्यवाद. 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. कंपल्सरी चेस नियम नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. एकच मारलाय परंतु निर्णायक मारलाय, सॉलिड मारलाय ओमकार यांच्या बॅट मधून. ओमकार यांनी विवेक यांना सांगितलं, ओमकार म्हणतात मले कळलं का तुले. पुढचा बॉल. 2 चेंडू आणि 2 धावींची गरज. पुन्हा एकदा बिग हिट आणि किती आहेत. मॅच फिनिश MS धोनी स्टाईल मध्ये ओमकार यांनी मॅच फिनिश केली आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन इथे विजेता होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. डॉन यांना आप्पा खेडेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सारीचं मेजर दणका बसणार चौकार शिक्सर डीजे बोलत असलं ना की बंद ठेवायचं, मग बोलून उपयोग होत नाही. आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील वळतो आणि पुढील मॅचचा टॉस देखील इथे केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जातोय. ओमकार मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि गोलंदाज ज्यांनी हॅट्रिक विकेट इथे पूर्ण केली ऋषिकेश लहरे यांना देखील विनंती आहे की आपलं देखील इथे कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. आणि सिद्धार्थ पाटोळे आपण टॉस साठी लगेच या. आणि सिद्धार्थ बांधा संजीव मामा शिवले यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आणि ते प्रेझेंटेशन आपण संपन्न करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. आता महाराष्ट्र पोलीस आहेत म्हटल्यानंतर 10 वाजल्याच्या पुढे आपल्याला साऊंडला परमिशन मिळणार नाही, जरी मान्यवर असले तरी. त्यामुळे आता भोंगे बंद करा, कारण महाराष्ट्र पोलीस स्वतः इथेच आहेत. जरी ते आपल्या विनंतीला मान देऊन आले, परंतु सदरक्षणाय आणि खलदी ग्रहणाय, समाजाचा विकास आणि समाजाचं रक्षण या पोलीस अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून केलं जातं. आणि आपण नियमाने चालतोय, त्यामुळे मॉनिटर चालू करा आणि आवाज थोडासा या साऊंडचा कमी करा.